नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा आणि माही दोघी घरामध्ये असतात आणि माही आता खूप दारू पिलेली असते आणि आता अक्षयला भेटायसाठी डायरेक्ट आलेली असते. नैनाला असं वाटतं की तीच माही आहे म्हणून आणि घरात कुणीही नाहीये म्हणून ती माहीला पक्क पकडते. अगं इतकी पिली आहेस तू म्हणून तिला सावरत सावरत आता घरी घेऊन येत असते. तितक्यात रमा किचन मधून बाहेर येते काहीतरी काम करण्यासाठी. नैना म्हणते, ए बाय माझे, म्हणजे रमा सुद्धा जिवंत आहे आणि तो माझ्याजवळ आहे, ती माही आहे. आता नैनाच्या लक्षात येतं की माही सुद्धा जिवंत आहे आणि रमा सुद्धा जिवंत आहे आणि दोघी एकाच वेळेला एकाच घरामध्ये. नैनाला आता जाम टेन्शन आलेलं असतं. माही म्हणते नैनाला, का ग मी तुला म्हणत होते ना, आतमध्ये रमा आहे घरात आणि मी फिरतीये ती बाहेर माही आहे. रमा कधीच घरामध्ये आलीये, ती ओरिजिनल आहे तुमची आणि मी जी फिरतीये ती मी माही आहे. आता मात्र नैनाला चक्कर आल्यासारखंच होतं, कारण ती काय बघतीये किंवा जे चाललं होतं काहीतरी वेगळं आणि तिच्या समोर चित्र मात्र वेगळं आलेलं असतं. माही आणि नैना बाहेरच बसलेल्या असतात आणि माहीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं सगळं काही आता नैनाला सांगितलेलं असतं. नैना म्हणते, माही इतका काय घडला, तुम्हाला मका काही सांगू नाही शकली? काहीतरी सांगायला हवं होतं ना. खरंच नैनाला इतकं टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं घरात आहे रमाची ऍक्टिंग करणारी ती माही आहे आणि खरी रमा मेली आहे किंवा कुठेतरी गायब झाली आहे. त्यामुळे आता दोघीपैकी एकच या घरात राहणार. टेन्शन फ्री असलेल्या असतात आणि एकीला हँडल करणं सोपं असतं. आता दोघीही एकाच वेळेला एकाच घरात म्हटल्यावर बिचाऱ्या नैनालाही टेन्शन आलेलं असतं आणि आता घरातल्या लोकांना किती टेन्शन येणार याचा विचार करून नैनाला अजूनच टेन्शन आलेलं असतं. कारण नैना म्हणते, आम्ही समजतोय की आता रमा परत कधीच येणार नाही, आमच्या बरोबर आहे ती माही आहे. आता माहीला सगळं माहिती आहे म्हणल्यावर तिला हँडल करणं सोपं होतं. पण आता दोघी आहे म्हटल्यावर नैनाला कोडं कसं उलगडायचं हेच काही सुचत नसतं. इकडे रमाने कॉफी दिलेली असते अक्षयला आणि तशी काही बोलत नाही. ती कॉफी देते आणि पटकन बेडवर जाऊन झोपते. अक्षय कॉफी हातात पकडतो आणि रमाकडे बघायला लागलेला असतो. नैना म्हणते, तरी मी म्हटले या माहीचं वागणं कसं बदललं आणि अचानक ही माही अगदी रमासारखी कशी वागायला लागली, चालायला लागली, बोलायला लागली. मी विचार करतच होते पण मला शंका आली, पण मी एवढा काही विश्वास ठेवला नाही. आणि हे बघ माही, एवढं काय घडलं, तू मला निदान विश्वास ठेवून थोडं सांगितलं असतं तर मी काहीतरी मदत केली असती किंवा सत्य काय मला तर कळालं असतं. आत्ता जर माझ्या समोर सत्य आलं नसतं तर ऐन वेळेला किती फजिती झाली असती. माही म्हणते, नाही ना, तुला सुरुवातीपासून सगळं सांगायला तू इथं होतीस का? मध्ये तू गावाला गेली होती ना, तेव्हा सगळा प्रकार घडलाय. माही इतकी दारू प्यायलेली असती तरी अक्षयचा विचार करून सगळं काही नैनाला सांगत असती. मी जर खरं सांगितलं असतं किंवा मी जर सगळ्यांच्या सोबत आली असती, माही आणि रमा एकाच वेळेला सगळ्यांच्या समोर आलो असतो तर अक्षयला किती वाईट वाटलं असतं. घरच्यांनी थोडं ऍडजस्ट केलं असतं किंवा तुझ्यासारखे सावरूनही गेले असते. पण अक्षयला किती वाईट वाटलं असतं की माझ्याशी खोटं बोलले, माझ्याशी मला फसवलं आणि फसवणूक करून माही रमा बनून माझ्या घरात राहत होती, तेही माझ्या बेडरूम मध्ये. अक्षयला बिचारायला किती वाईट वाटलं असतं ग. म्हणून मी सगळा विचार केला, काहीही बोलले नाही. आणि रमाने आणि मी दोघींनी मिळून हा विचार केला, तिने तिच्या घरी राहायचं आणि मी माझ्या घरी राहायचं आणि सगळं छान चाललंय. नैनाला सगळं सांगितलेलं असतं माहीने तरी नैनाचे प्रश्न काही संपत नसतात, कारण हे सगळं शॉकिंगच असतं. अगं पण तुला रमा सापडलीच कशी आणि इथं बरोबर कशी परत आली? आता इतकं सगळं काही चाललेलं असतं हिच्या मनामध्ये. आता तिला सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतात नैनाकडून. ती बिचारी शांत बसते कारण नैनाचे प्रश्न काही संपतच नसतात. इकडे अक्षय कॉफी पित बसलेला असतो आणि कसला तरी विचार करत असतो. कॉफी पितो पण तो सारखा रमा झोपी गेलेली असते रमाकडेच बघत असतो. अक्षय विचार करत असतो, कामही करत असतो, कॉफी पिता पिता त्याला झोप लागत असते आणि मध्ये डुकली आली त्याच्या हातून चहाचा कप असा निसटत असतो. मग त्याच्या लक्षात येतं की चहा पितोय, खाली सांडून जाणार. थोडासा भानावर येतो आणि डोळे असे उघडतो. माही आता नैनाला सांगते की नैना, नीलने तिला कसं किडनॅप केलं, तिचे कसे हाल केले, ती घरापर्यंत आली होती, नीलने खोटं बोलून इथून नेलं, नंतर तिला किडनॅप केलं जबरदस्तीने, नीलने त्याच्याच घरात ठेवलं, तेही आता माही म्हणून रमाचा वापर करायचा म्हणून. आणि आता नैनाला अजून धक्का बसतो, खरंच इतके विचित्र लोक असू शकतात का? बिचारी रमा किती गरीब आहे, तिचा फायदा घेतला तुझ्या नावाने. माही म्हणते, हो माझ्या घरची लोक आहेच तशी आणि हे बघ नैना, प्रॉपर्टीसाठी कुणीही काहीही करू शकतं आणि एक्झॅक्टली माझ्या सावत्र आईने आणि माझ्या त्या एक्स बॉयफ्रेंडने तेच केलं रमासोबत. नैना म्हणते, माही तू खरंच ग्रेट आहे आणि ब्रेव्ह आहेस. तुझ्यासारखी धाडसी मुलगी मी पहिल्यांदाच बघितलीये. आणि हे बघ आता माही, सगळं काही केलंय ना त्याबद्दल कौतुकच आहे, पण आता कुठलाही वेडेपणा करू नको, कुणालाही काही खरं सांगायला जाऊ नको आणि सगळं काही केलंय ना ते पाण्यात घालवू नकोस.
सगळं केलंय, छान चाललंय ना सगळं, मग आता छानच असू दे. उगाच कुणाला काही सांगायला जाऊ नको आणि सगळ्याच्यावर पाणी फिरून पचका करू नको. आता सगळ्यांनी जे एक्सेप्ट केलंय तसं आणि तसंच चालू दे. बिचारी माही नैना काय सांगत असते ते शांतपणे ऐकत असते, कारण माही खूप दारू प्यायलेली असते, तिला काही सुचतच नसतं. अक्षय म्हणतो मी एक कॉफी पिलोय तरी पण मला झोप येतेय आणि अक्षरशः माझे डोळे बंद होत आहे. अरे बापरे, काम इतकं बाकी आहे माझं, मी जर आत्ता झोपलो तर सकाळी इतका प्रॉब्लेम होणार. मला असं वाटतंय मी अजून एक कॉफी पितो म्हणजे माझे डोळे झाकणार नाही आणि झोप माझी उडूनच जाणार आणि मी एकदा फ्रेश झालो की मी काम सकाळपर्यंत सगळं संपवणार, म्हणजे मला ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता अक्षयने ठरवले एक कॉफी झाली पिऊन, आता परत दुसरी कॉफी पितो म्हणजे माझी झोप उडूनच जाणार आणि काम अगदी व्यवस्थित होऊन जाणार. अक्षय आता अजून एक कॉफी करायची म्हणून तो किचनमध्ये चाललेला असतो आणि म्हणतो काय आता हिला उठवणार नाही मी, माझी कॉफी करून घेतो मी. आणि त्याच्या लक्षात येत नाही तो खुर्ची अशी जोरात मागे खेचतो, त्या आवाजाने लगेच रमा उठून बसते. काही हवंय का तुम्हाला? अगं सॉरी काही नकोय मला, मी वॉशरूमला चाललोय ना, सॉरी या माझ्या लक्षात आलं नाही आणि चुकून माझी खुर्ची वाजली. झोप तू झोप. आणि रमा बिचारी परत झोपी जाते. अक्षय सगळं सावरून घेतो आणि तिला आता झोपी गेलेली असते. आता मात्र सगळं अवघड होईल किंवा अवघड झालंय असंच वाटायला लागलेलं आहे, कारण नैनाने इतकं समजून सांगितलं असतं या माहीला की शांत बस, जे चाललंय ना ते चालू दे. पण आता सगळं समजून सांगूनही ही माही काही समजून घ्यायला तयारच नसते. माही म्हणते नाही ना, आता मी काय करणार आहे माहिती का तुला, मी डिरेक्टली आता आतमध्ये जाणार, अक्षयला भेटणार आणि अक्षयला पहिल्यापासून शेवटपर्यंत जे काही घडलंय ना सत्य ते सगळं काही सांगून टाकणार. आणि हे बघ, इतके दिवस तुझी बायको आहे ना ती रमा, ती हरवली होती, किडनॅप केली होती, ऍक्सिडेंट झाला होता वगैरे वगैरे सगळं काही सांगणार. आणि त्यानंतर मी रमा म्हणून तुझ्यासोबत राहिले, तुझ्या घरात आणि तुझा संसार केला बघू. आणि अक्षयला सांगणार या सगळ्यामध्ये मला तुझ्यावर इतकं प्रेम झालंय की तुझ्याशिवाय मी आता राहूच शकत नाही, त्यामुळे प्लीज तुला काय करायचंय, निर्णय घ्यायचाय तो घे. नैना म्हणते माही तू काय वागतेय, तुला कळतंय का, तू चुकीचं वागतीये. आणि हे बघ आता रमा तिच्या जागेवर आलीये ना, आणि अक्षय आणि रमा दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात हे तुलाही माहितीये, मलाही माहितीये. त्यामुळे उगाच त्यांच्या प्रेमाच्या मध्ये काय येतेय, तू अक्षयवर प्रेम करते हे जर तिला कळालं तर रमाला किती वाईट वाटणार, आणि अक्षयला जर सत्य घटना कळाली तर अक्षयवर काय होणार, त्याचा विश्वासही उडणार आणि तो घरच्यांवर चिडचिड करणार. त्याने घरच्यांवर चिडचिड केली म्हणजे याचा त्रास रमाला होणार आणि सगळं काही छान व्यवस्थित चाललंय ती सगळी घडी विस्कटून जाणार आणि संसार काही होणार नाही, पण मन मात्र वाईट होणार. त्यामुळे माही प्लीज तू जरा शांत बसती का. माही म्हणते नाही, जेव्हा माझी गरज होती ना या घराला तेव्हा माझा यांनी वापर करून घेतला. बॅड पॅच मधून काढण्यासाठी अक्षयला यांनी माझा वापर केला, मला घरात ठेवलं, गोडगोड बोलल्या, गोडगोड वागलं. आता त्यांची रमा जेव्हा आली आहे तेव्हा माझी कोणी विचारपूसही करत नाहीये किंवा माझ्या आयुष्यात काय चाललंय, मी बरी आहे का, कुणी माझी साधी चौकशी सुद्धा करायला आलं नाही. यांनी माझा विचार केला नाही, फक्त वापर करून घेतला. आणि आता मी यांचा विचार का करू, मी अक्षयवर प्रेम करते आणि मी अक्षयला डायरेक्ट जाऊन सांगणार आहे की मी तुझ्यावर प्रेम करते. बघूया आता काय निर्णय तो अक्षयच घेणार. नैना म्हणते प्लीज माही समजून घे आणि उगाच घाईने काही करायला जाऊ नको, कारण घाई जर केली तर फक्त नुकसान होणार आहे तुझं आणि रमाचं. त्यामुळे जरा शांत डोक्याने विचार करते का. बिचारी नैना खूप प्रयत्न करत असते हिला समजून सांगण्याचा किंवा हिला थांबवण्याचा, पण माही इतकी दारू प्यायलेली असते, तिचे एकच ध्येय असतं काही झालं तरी मी अक्षयवर प्रेम करते हे त्याला कळायलाच पाहिजे. नैना म्हणते प्लीज समजून घे ग माही. अगं समजून काय घे, मी म्हटले होते ना मी येत नाही म्हणून, माझ्या आयुष्यात मी खुश होते, काहीही चाललं ते आयुष्य माझं मी हँडल करत होते, मला इकडे यायचंही नव्हतं आणि याच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्वही व्हायचं नव्हतं. तुम्ही किती रिक्वेस्ट केली, प्लीज अक्षयचं बॅड पॅच चालू आहे, तू आली तर सावरण, स्वतःला समजून घेणार, चांगला वागायला लागणार, सगळं काही तुम्हाला इमोशनल केलं आणि तुमच्या स्वार्थासाठी मला तुम्ही अक्षयकडे घेऊन आला. आता मी जेव्हा अक्षयच्या प्रेमात पडलीये मग तुम्हीही मला समजून घ्या की आणि मला त्याला सांगू द्या मी त्याच्यावर प्रेम करते. नैना म्हणते नको ग नको, प्लीज असं करू नको माही. अक्षय इकडे किचनमध्ये आलेला असतो आणि स्वतःच्या हाताने दुसरी कॉफी बनवून घेतो आणि म्हणतो आता ही दुसरी कॉफी पितोय मी, पण झोप काय माझी जात नाहीये, मला एवढी झोप का लागतीये, कामाचा डोंगर आहे माझ्यापुढे तरीही मला झोपच लागतीये. नैनाने खूप समजून सांगितलेलं असतं पण माही समजून घ्यायला काही तयारच नसते. शेवटी नैनाही चिडते आणि नैना म्हणते जा, तुला माहितीये की अक्षय फक्त रमावरच प्रेम करतो, त्याच्या समोर उभी राहिली तरी तुला तो एक्सेप्ट करणार नाहीये, पण जाऊ दे, जा तू आता, तू हट्टालाच पेटलीये ना, काही जरी तरी तुझं प्रेम अक्षयला कळायलाच पाहिजे. तू जा आणि सांग
सीमाने आणि नैनाने दोघींनी मिळून तुला इथं आणलं आणि अक्षय बरोबर संसार करायला लावला. तुला काय सांगायचंय ना बाई, जा आणि अक्षयला खरं काय ते सांग. जे होईल ते होईल. जा माही, तुला सांगितलं नाही जर बरं वाटणार असेल ना तर जाग बाई, जा 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 सांग. आता नैना चिडलेली असते आणि शेवटी तिची ही काहीतरी लिमिट असतं तिला समजून सांगायला. खूप वेळ समजून सांगितलं तरी ही ऐकत नसते. आता शेवटी म्हणते तू जाच. तिला लोटते आणि म्हणते जा जा आतमध्ये अक्षय, त्याला जाऊन सांग खरं काय ते. जाग, अक्षय जेव्हा आजारी होता, जेव्हा त्याचा बॅड पॅच चालू होता, तेव्हा हे घरातले कसे वागले, खोटं बोलून तुला घरात आणलं, सगळं काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे ना माही, खरं खरं त्या अक्षयला सांगून टाक. जा जा, एकदा सांगितलं म्हणजे आमचंही टेन्शन जाणार आणि तुझंही टेन्शन जाणार. तू सारखी येऊन आम्हाला धमकी देणार की मी अक्षय समोर जाणार, त्याच्यावर प्रेम करते, मी त्याला खरं काय ते सांगणार. जाग बाई, जा आणि सांग. आता नैना ही चिडलेलीच असते. नैना म्हणते जाग बाई सांग. हे सगळं ऐकल्यावर काय, आमच्या सगळ्या घरच्या लोकांचं तू रागराग करायला लागणार. पण माही तुझा रागराग करणार नाहीये, तो शक्यच नाही तुझा रागराग करणं. कारण ह्या माहीने त्याच्या रमाला घरात परत आणलंय ना, आणि रमावर अक्षय किती प्रेम करतो आपल्याला तर माहितीच आहे. त्यामुळे तुझा रागराग करणार नाही. पण तू जाऊन सांग त्याला खरं, जा जा जा. आता मात्र माही जरा शांत झालेली असते. नैना म्हणते तू कितीही प्रयत्न कर, कितीही त्याला सत्य सांग, तरीही तुला काय म्हणणार माहितीये, तुझ्यावर प्रेम वगैरे करणार नाही माही तो. थँक्यू थँक्यू. काय म्हटली तू, तुझं नाव काय ग? हो हो माही. माही तुझे खरंच उपकार आहे आणि खरंच थँक्यू, माझी रमा मला परत दिली. खरंच थँक्यू. तुला फक्त एवढं आणि एवढंच म्हणू शकतोय अक्षय. थँक्यूच्या पलीकडे तो तुला काहीही म्हणणार नाही आणि प्रेम मात्र त्याच्या रमावरच करणार. आता नाही ना ऍक्टिंग करत असते. अक्षय हिला थँक्यू कसं म्हणणार किंवा याच्याशी काय बोलणार. आणि हे बघ अक्षय काय म्हणणार माहिती का, थँक्यू, खरंच माझ्या आयुष्यात माझं प्रेम मिळवून दिलं. आणि हे बघ तुला आयुष्यात कधीही कशाचीही गरज पडू दे, डायरेक्ट येऊन अक्षयला सांगायचं मी कधीही तुला मदत करणार. ओके देन, थँक्यू वन्स अगेन, थँक्यू. चल थँक्यू थँक्यू, बाय. अक्षय एवढं आणि एवढीच रिॲक्शन तुला देणार, या पलीकडे अक्षयची काही रिॲक्शन नसणार आहे. तरीही तुला जाऊन सांगायचं तर सांग बाई, जा 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 अक्षयला सांग. इतकं सगळं नैनाने समजून सांगितलं, इतकी सत्य परिस्थिती सांगितली. याच्यानंतर अक्षयची काय रिॲक्शन असणार हे सुद्धा नैनाने माहीला समजून सांगितलेलं असतं. माही मात्र काही समजून घ्यायला तयार नसते. ती म्हणते हे बघ तू कितीही मला काही सांग, मी मात्र अक्षयला आज भेटणार आणि सत्य काय ते सांगणार. अगं त्याला कळू दे, माही नावाची कुणीतरी व्यक्ती होती, बॅड पॅच मधून काढण्यासाठी तिनेही त्याला मदत केली, रमा म्हणून त्याच्यासोबत राहिली आणि खरं खरं सगळं काही रमासारखंच वागली आणि त्याचा संसार आहे तसाच कंटिन्यू केला. अगं निदान अक्षयला माही नावाची कुणीतरी व्यक्ती होती एवढं तर कळू दे ना ग नैना, का मला भेटू देत नाहीये तू. नैना म्हणते माही बाळा प्लीज समजून घे, तू कितीही प्रयत्न कर, रमा अक्षय दोघं एकमेकांसाठी बनले. तू कितीही प्रयत्न केला, काहीही सत्य घटना सांगितली तरी रमा अक्षय दोघं एकमेकांसाठी आहे आणि त्यांच्या आयुष्यात माहीला कुठेही जागा नाहीये. त्यामुळे हार होणार ती फक्त माहीची. सगळं दिसतंय तुला, मग कशासाठी हारायला समोर जातीयस तू माही, त्यापेक्षा तू इथे शांत बसतीस का. नैना खूप बिचारी समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण हिचं प्रेम जागं झालेलं असतं आणि दारूही खूप प्यायलेली असते. कितीही समजून सांगितलं, अख्खी गाथा वाचलेली असते तिच्या पुढे, तरी तिच्या डोक्यात काही प्रकाश पडत नसतो. अक्षय दुसरीही कॉफी पित असतो, पण त्याची झोप काय जात नसते. तो रमाकडे बघतो, थोड्याशा घरामध्ये इकडे तिकडे चक्कर मारतो आणि म्हणतो माझी झोप जो उडवायची असेल ना तर जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येतो आणि बाहेर चक्कर मारला की माझी झोप ऑटोमॅटिक जाणार, म्हणजे घरात आलो की काम करायला परत मला मूड येणार. म्हणून आता अक्षय लॅपटॉप तसाच ठेवतो आणि आता बाहेर चाललेला असतो. बाहेर एकदा चक्कर मारून आलो की माझी झोप निघून जाणार, मग काम करायला मला परत आता फ्रेशनेस वाटणार. म्हणून आता अक्षय गेलाय बाहेर. अक्षय बेडरूमच्या बाहेर येतो, लगेच रमाला जाग आलेली असती आणि अक्षय मेन दरवाजा उघडून बाहेर जाणार तर लगेच रमा आवाज देते, अहो कुठे चालले तुम्ही इतक्या रात्री. अगं तू कशाला उठलीयस रमा, तू झोप ना प्लीज, मला झोप येते आणि मला काम करायचंय म्हणून जरा बाहेर फिरून येतो म्हटलं. फिरलो की माझी झोप उडणार, मग परत मी काम करायला बसणार. बाई तू जाऊन झोप ग. रमा त्याच्याकडे बारीक बघते, अगं बाई शंका घेऊ नको, झोपेत चालत नाहीये, मी जागाचे, झोप येऊ नये म्हणून बाहेर चाललोय एक फेरी मारायला. अच्छा तुम्हाला झोप येत होती का, अरे मग मला सांगायचं की तुम्हाला झोप येते, मी अशी एका मिनिटात तुमची झोप उडवली असती. अक्षय म्हणतो अच्छा म्हणजे रमा तू माझी झोप उडवली असती. आणि आता अक्षय रोमॅन्टिक होऊन तिच्या जवळ यायला लागलेला असतो. तू माझी खरंच झोप उडवली असती रमा. अक्षय रोमॅन्टिक होऊन आता रमाच्या जवळ जायला लागलेला असतो. तिकडे मात्र माही म्हणते की काही झालं तरी मी जाणार आणि अक्षयला खरं सांगणार. नैना तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, घट्ट तिला पकडून ठेवते. आता माही जोरात ओरडायला लागलेली असते आणि रमा
आणि अक्षय अगदी दरवाजात उभे असतात. त्यामुळे लगेच त्यांना कळतं की आता दरवाजा उघडा आहे आणि कुणीतरी आवाज येतोय म्हणल्यावर आपल्या जवळूनच आवाज येतोय. आता दोघंही बाहेर बघायला लागलेले असतात इतक्या जोरात, नेमकी कोण ओरडलं तेही इतक्या रात्री. आता रमा आणि अक्षय लगेच बाहेर आलेले असतात. अक्षय म्हणतो का ग रमा, कुठून आवाज आला असेल, कुणीतरी ओरडलं, पण इतकं जोरात ओरडलंय ना, अगदी जवळून ओरडलंय. रमा म्हणते हो ना, इतक्या रात्री कोण आला असेल आणि का ओरडलं असेल नेमकी. आता काय, दोघांनाही टेन्शन आलंय. आपल्या अगदी घराच्या अंगणामध्ये आणि कुणीतरी ओरडलंय म्हणजे काहीतरी झालंय इथे. आता रमा आणि अक्षय दोघंही शोध घ्यायला लागलेले असतात. माही इतकी जोरात ओरडलेली असते की आता सीमा, अभ्यास सगळे घरातून एक एक करून बाहेर यायला लागलेले असतात. अभ्या मात्र झाडू घेऊन आलेला असता. कुठे ते जनावर? अक्षय म्हणतोय अभ्या, जनावर कुठे, माणसाच्या ओरडण्याचा आवाज आला, तुला जनावर दिसतंय का, जरा झोपेतून जागा हो. सीमा म्हणते अक्षय रमा नेमकी कोण ओरडलंय, मला तर धडकीच भरलीये. अगं आई, मलाही कळालं नाही कोण ओरडलं, फक्त आवाज आला म्हणून आम्ही बघायला आलोय. आता सीमाला टेन्शन आलेलं असतं, नेमकी कोण ओरडलं. अरे बाबांना शोधा, नेमकी कोण ओरडलं. सगळे शोधण्याचा प्रयत्न करतात, जागेवरच उभे असतात. आम्ही शोधतोय ना, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय ना. आता नाही ना, काहीतरी प्लॅन करून ओरडत ओरडत आलेली असती. काकू वाचवा, काकू वाचवा, आपल्या गार्डनमध्ये साप साप. अभय म्हणतोय साप सारखं जनावर आपल्या गार्डनमध्ये नाहीये, त्यामुळे उगाच ओरडू नको, नाही ना, जरा शांत बस. अक्षय म्हणतो हो, खरं तर आपल्या बागेमध्ये साप नाहीच आहे. आणि आता उन्हाळ्यात साप कसा यायला लागलाय. अक्षय म्हणतो हो हो हो, आपल्या मागच्या साईडला काम चाललंय ना, मग साफसफाई केली ना तो साप आपल्या बागेमध्ये शिरला असणार. बरोबर आहे नाही ना, बघितलं असेल तू. ते म्हणते हो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, मी खरंच साप बघितलाय ना. आता मस्त ऍक्टिंग करत असते, साप बघितला म्हणून घाबरली आणि जोरात किंचाळली. रमा म्हणते नाही ना, तू ठीक आहे ना ग. हो मी ठीक आहे, पण घाबरले ग मी. सीमा म्हणते अशी कशी ठीक असणार ती, अगं तिने साप बघितलाय रमा, ती किती घाबरली आणि थरथर कापतीये ती, आणि तू तिला विचारते तू ठीक आहे का. ए चल चल, नाही ना घरात चल बरं, शांतपणे इथं झोप तू, चल चल चल. आव्या झाडू तिथे टाकतो आणि सगळ्यात शेवट घरात येतो. चला झोपूया, कोणत्या कोणत्या जनावरांमुळे झोपमोड व्हायला लागली आपली. अक्षय त्याच्याकडे बघत असतो, साप दिसलाय, हा सारखा जनावर जनावर का म्हणतोय. आता आभ्या झोपायला गेलेला असतो बेडरूम मध्ये. अक्षय हसत असतो, याची झोपमोड झाली का, अजूनही झोपेत चालला असंच वाटतंय आभ्या, आणि सारखा म्हणतोय की झोपमोड झाली झोपमोड झाली. पण जाऊ द्या, माझी झोप उडाली, बरं झालं. अक्षय आता काम करण्यासाठी निघून गेलेला असतो. सीमा म्हणते एकटी झोपू नको, नाही ना, माझ्या बेडरूम मध्ये आहे, मी एकटीच आहे. नाही नाही अगं ये ग, येते मी, तुम्ही पुढे व्हा, मी थोडं रिलॅक्स होईल, मग परत झोपायला येते. रमा म्हणते नाही ना, ठीक आहेस ना तू, चल झोपा लवकर. आता रमा ही झोपायला गेलेली असते, तिथे फक्त आता एकटीच नैना उभी असते. नैना आता हळूच बाहेर येते आणि तिने माहीला लपवून ठेवलेलं असतं. येते आणि माहीला पकडते आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत अक्षय परत येतो आणि मेन दरवाजा लावून घेतलेला असतो आणि तो परत काम करायला निघून जातो. ही माहीला सावरण्याचा प्रयत्न करते. नैना म्हणते बरं झालं का बाई, इथं थांबलीस तू. माही म्हणते हो, माझ्या लक्षात आलंय की मी आता ह्या लुकमध्ये जर समोर आली तर घरात मला कोणी उभंही करणार नाही आणि एक्सेप्टही करणार नाही, त्यामुळे मी रमाच्या लुकमध्ये येणार आणि मग या घरात घुसणार. पण आता मी जातीये, चल गुड बाय. ए मी तुला सोडवायला येते घरी, पण एक मिनिट माही, तू याच शहरात राहते आणि अक्षय सुद्धा, म्हणजे कधी ना कधी तुम्ही एकमेकांच्या समोर येणारच. काही झालं तरी कधीतरी सत्य कळणारच आहे. नैना म्हणते प्लीज माही, काही झालं तरी त्याच्या समोर येऊ नको, तेही माही म्हणून. तू सावध राहा आणि अक्षयच्या समोर माही म्हणून कधीच येऊ नको प्लीज. देविका आणि तिची मैत्रीण गप्पा मारत बसलेल्या असतात आणि रमा आणि माही विषयी बोलत असतात. अगं देविका, तुझी आणि रमाची ओळख कशी ग. मुकादम फॅमिलीशी माझी बिझनेस रिलेशन आहे, बाकी मला एवढी काही माहिती नाहीये. अगं ती रमा आहे ना, अशी काही व्यवस्थित नाहीये. देविका म्हणते हो असू शकते, आणि इंग्लिश तर असलं बॅड आहे तिचं, अगदी तिला मॅनर्स सुद्धा नाहीये. देविका म्हणते हे बघ, माझा फक्त पर्सनली काही संबंध नाहीये, प्रोफेशनली संबंध आहे, आणि जास्ती काही मला माहिती नाहीये ग. अगं पण ती रमा तुझ्या घरी बघितली मी, मला काल भेटली आणि ती म्हटली की मी देविकाकडे इंग्लिश शिकण्यासाठी येते. देविका म्हणते या मध्ये मध्ये येत असते ती, मी शिकवते तिला, थोडंफार नॉलेज दिल्याने काय तीही जरा बरी होणार आणि माझंही नॉलेज वाढणार. तिची मैत्रीण म्हणते हो की, आणि देविकाची मैत्रीण आणि आजीची मैत्रीण एकच असते, त्या क्लबमध्ये भेटत असतात. त्यामुळे आता ही रमाची माहिती काढत असते आणि रमाची माहिती मिळाली की ते आजीला जाऊन टोमणं द्यायचं, एवढंच त्या मैत्रिणीचा उद्देश असतो. आणि तितक्यात आता माही खाली आलेली असते, ती नशेमध्ये असते. नीली येतो आणि तिचं तोंड दाबून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ती जोरात किंचाळते. देविकाची मैत्रीण म्हणते का ग ही कोण, तिने फक्त पाठमोरी बघितलेली असते. अगं ही माझी मुलगी. अगं मुलगी म्हणजे माझी सावत्र मुलगी ग. या 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 आणि खूप दारू प्यायली ना ती, रात्री तिला जरा जास्तच झाली ना,
मग अजून काही तिची उतरलेली नाहीये, म्हणून आता तिला सावरण्यासाठी वर घेऊन गेले, दुसरं काही नाही. आता ती मैत्रीण म्हणते, हो अगं आजकालच्या मुलांचं काय, एकदा ऍडिशन झालं ना की काय त्यांना बाहेर काढणंच मुश्किल आहे बाबा. आणि आता हे सगळ्यांनाच झालंय. या जवळजवळ सगळीच मुलं इतकी ते दारूच्या आणि नशेच्या आहारी गेली आहेत ना की बस. देविका म्हणते, हो की. आता देविकाला जाम टेन्शन आलंय, नेमकी आता ही किती वेळ थांबणार आणि माही विषय अजून काय काय विचारणार. अक्षय दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन मस्तपैकी आता फ्रेश मूड मध्ये ऑफिसला चाललेला असतो. आताची रमा त्याच्यासाठी डबा आणून देते. चल बाबा रमा, सगळं आवरलंय आणि उशीरही झालाय, चल मी निघतो आता. चल मला खडक वाचलायला जायचंय बाई, किती वेळ लागणार. हो झालंय, तुम्ही निघा. आणि हो ती नैना आहे ना आपल्याशी काल खोटं बोलली. साप बघितला म्हटली आणि आपण घरात आल्यावर परत तिथेच गेली. तुम्ही पण काहीही विचार करता. अगं बाई हो, एकदा साप बघितला म्हटली ना, मग तिथेच नाचायला कशाला गेली ही परत. तुम्ही ना शांत बसा आणि उगाच काही विचार करू नका. रमा म्हणते, अक्षयला जा आणि मीटिंग मध्ये झोपू नका, मीटिंगच करा. हो ग बाई, झोपणार नाहीये. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. रमा आणि अक्षय एकत्र असतात आणि यांचं बोलणं सीमा ऐकत असते. अक्षय म्हणतो की रमाच्या आणि अक्षयच्या आयुष्यामध्ये दुडूदुडू धावणारी गोड गोंडस परी हवी आपल्याला. रमा म्हणते, हो दोघांच्याही आयुष्यात ही गोंडस परी हवी. आणि हे बोलणं मात्र आता सीमाने ऐकलेलं असतं की त्यांना बाळ हवंय, ते हे गोंडस मुलगी. इकडे मात्र अक्षय साईटवर आलेला असतो आणि तिथेच नेमकी माहीही आलेली असते. समोर ती अक्षयला बघते आणि जागेवर थांबलेली असते. अक्षयचं लक्ष नसतं, पण माहीने मात्र अक्षयला बघितलेलं असतं. अक्षयचं फोनवरचं बोलणं होतं. पटकन माही स्वतःला सावरते आणि लपून जाते. ती लपते तिथं गुलाबाच्या फुलांची एक गाडा उभा असतो. ती गुलाबाचं फुल घेते आणि चोरून लांबून त्या अक्षयला बघत असते. अक्षय त्याच्या क्लायंटची वाट बघत असतो. त्याचं लक्ष नसतं की माही समोर उभी आहे, पण माही मात्र चोरून अक्षयला बघत असते. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.